पी.एम. किसान योजनेचा शेतकऱ्यांना 23वा हप्ता किती तारखेला येणार? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शेवटी तुम्हाला या ठिकाणी तारीखसुद्धा सांगितली जाईल. पी.एम. किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. 22वा हप्ता शेतकऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला आहे. आता पुढील हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत शंका आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदतीची गरज असते. केंद्र सरकार नेहमीच त्यांना मदत करतं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत, ज्याने शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत. त्यातच प्रसिद्ध असणारी योजना म्हणजे पी.एम. किसान योजना. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 22 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. आता प्रतीक्षा आहे ती 23व्या हप्त्याची. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांना आता 23वा हप्ता कधी येणार याची चिंता आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. हे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जातात. पण हे पैसे किती तारखेला मिळणार याबाबत शेतकऱ्यांना कल्पना नाही आहे. पुढील माहितीत आपण पी.एम. किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार हे जाणून घेणार आहोत. 22वा हप्ता किती तारखेला आला? शेतकऱ्यांना मागचा हप्ता हा 13 मार्च 2026 रोजी आला. हा 22वा हप्ता होता. त्यामध्ये 9 कोटीहून जास्त पात्र शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळाला. त्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयाचा हप्ता हा जमा करण्यात आला आहे. तर शेतकरी बांधवांनो, 23वा हप्ता किती तारखेला येणार? तर पी.एम. किसान योजनेच्या हप्त्याची अद्याप वेळ ठरलेली नाही. त्यामध्ये हा हप्ता नेमका किती तारखेला येणार हे सांगणंसुद्धा कठीण आहे. जर या योजनेचा लाभ 4 महिन्याच्या अंतराने दिला जात असेल तर तेव्हा तुम्हाला लाभ घेता येईल. म्हणजे 22वा हप्ता हा 13 मार्चला खात्यात जमा झाला असेल तर अंदाजे 23वा हप्ता हा पुढे 4 महिन्याने खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजे जूनपर्यंत हा हप्ता मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला हा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो. मात्र अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. जशी माहिती समोर येईल तसे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती अचूक पोहोचवण्याचा प्रयत्न करूया.